दुपारचे 1 आणि आता लागलेले आहे खूप भूक. तर घरी जाऊन बनवायचा आहे छानपैकी पुलाव. घरामध्ये आहे बिरड्याचा पुलाव. तर बघूया, चला पुलावची रेसिपी बघूया. हे बघा केस बघा कसे घालतात, हात लावले तरी एवढे केस निघून येतात. तर चला बघूया वालाच्या बिरड्याचा पुलाव. तर पुलाव बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे लसूण, कोथिंबीर, वालाचा बिरडा, टॅमॅटो आणि कांदा. वालाचा बिरडा छानपैकी सोलून घेतलेला आहे. आणि आत्ता ठेवूया कुकर, गॅस पेटवूया. गॅस पेटवल्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया तेल. तेल थोडंसं जास्त घालूया पुलावमध्ये, म्हणजे छान बनतो पुलाव. तर आता मी 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहे राई, जिरं, लसूण, कांदा. व्यवस्थित आता मी फ्राय करून घेणार आहे. कांदा, लसूण, जिरं आणि राई छानपैकी परतून घेत आहे. खूप छान बनतो हा पुलाव आणि खाण्यासाठी पण छान लागतो. आणि 10 मिनटामध्ये शिजून तयार होतो. 5 मिनटं शिजण्यासाठी आणि 5 मिनटं कुकर थंड होण्यासाठी थोडंसं हिंग घातलेलं आहे. हिंगाने पण फ्लेवर खूप छान येतो. हिंग पण परतून घेऊया. त्यानंतर फोडणीमध्येच कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे सुगंध खूप छान येतो. त्यानंतर घालूया टॅमॅटो. टॅमॅटो पण छानपैकी परतून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. त्यानंतर हळद, लाल तिखट घरचं, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला छानपैकी परतून घेऊया. आणि मीठ घातल्यामुळे छानपैकी टॅमॅटो परतलं जातं. असं छानपैकी परतून घेऊया. थोडंसं मऊ होऊ देऊया टॅमॅटो मऊ होत आलेला आहे. तेल पण सुटायला लागलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घालूया सोललेला वालाचा बिरडा. आणि आता बिरडा पण छानपैकी परतून घेऊया. हे कोकणी वाल आहेत. याची भाजी खूप छान लागते. हे कडू नाही लागत. हे मोड येऊन सोललेले आहेत. तर आता आपण बिरडा पण छानपैकी परतून घेऊया. त्यानंतर आता आपले घरचे जे तांदूळ असतील ते घालणार आहोत. तर हे बघा, हे मी तांदूळ अंदाजे घातलेले आहे. 1 ग्लासभर तांदूळ घेतलेले आहे. ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि मग आता ते पण मी छानपैकी बिरड्यामध्ये परतून घेणार आहे. तर छानपैकी परतलेला आहे. आणि सुगंध तर खूप छान येत आहे भाताचा. तर आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया. अंदाजे भात शिजायला जितकं पाणी लागतं तितकं घालणार आहोत. भात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी परत थोडंसं पाणी घालून आता कुकरचं झाकण लावणार आहे मिक्स करून. तर आता कुकरचं झाकण लावूया. 5 मिनटामध्ये 3 शिट्ट्या करून घेऊया. शिट्टी आपली झालेली आहे. अजून 2 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला.
कुकरच्या शिट्ट्या पण आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर थंड होऊ देऊया. 5 मिनिटानंतर कुकर पण आपला थंड झालेला आहे. बघू द्या, खूप छान असा आपला भात तयार आहे. वालाच्या बिरड्याचा पुलाव तर नक्की करून बघा आणि कसा बनला कमेंटमध्ये नक्की सांगा. छानपैकी झालेला आहे. आता आम्ही घेतलेले आहे ताट वाढून. हे बघा, कांदा आणि छानपैकी वालाच्या बिरड्याचा पुलाव. तर या जेवायला.